कॅन्सर डेच्या निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सिद्धेश त्र्यंबके, कन्सल्टंट मेडिकल आणि हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल येथून. डॉक्टर, जागतिक कर्करोग दिन म्हणजे नेमकं काय आणि तो साजरा करणं आजच्या काळात का महत्वाचं आहे? तसेच सध्या कर्करोगाचे रुग्ण खरोखर वाढतायत का? जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. कर्करोगाबाबत जनजागृती करणे, भीती आणि गैरसमज दूर करणे आणि लवकर निदान केल्यास अनेक कर्करोग बरे होऊ शकतात, ही धारणा लोकांमध्ये रुजवण्याचा यामागचा उद्देश आहे. कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. याची कारणे म्हणजे बदलती जीवनशैली, प्रदूषण, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन, लठ्ठपणा आणि ताणतणाव. मात्र आज वैद्यकीय शास्त्रही खूप प्रगत झाले आहे. डॉक्टर, भारतात सर्वाधिक कोणते कर्करोग आढळतात? आणि कर्करोग म्हणजे मृत्यूच, हा समज कितपत खराय बरं? भारतात विशेषतः 2 घटक आढळून येतात. पहिला तर शहरी आणि दुसरा ग्रामीण. ग्रामीण भागाचा विचार केला तर महिलांमध्ये गर्भाशयाची पिशवी, त्याच्या मुखाचा कर्करोग हा जास्त करून आढळतो. तर शहरी भागामध्ये महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा जास्तीत जास्त दिसून येतो. पुरुषांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग हा जास्त प्रमाणात आढळतो आहे. आज अनेक कर्करोग बरे होतात आणि प्रगत स्टेपमध्ये जरी ते आढळले तरी त्यांना नियंत्रणात ठेवता येतं, जसे की ब्लड प्रेशर आणि डायबिटीस. डॉक्टर, मला सांगा, कर्करोगाची सुरुवातीची चेतावणी देणारी लक्षणं कोणती असतात? आणि कर्करोग टाळणं खरंच शक्य आहे का? काही सिम्पटम्स आहेत जे आपण दुर्लक्षित नाही केले पाहिजेत, जसं की शरीरात कुठल्याही ठिकाणी गाठ येणे, एखादी न भरणारी जखम असणे, सततचा खोकला किंवा दम लागणे, काही कारण नसताना वजन कमी होणे किंवा रक्तस्राव होणे, ही काही लक्षणं आपण दुर्लक्षित करू नये. सुमारे 40% कर्करोग योग्य जीवनशैली, लसीकरण आणि योग्य वेळेत स्क्रीनिंग तपासण्यांमुळे टाळता येऊ शकतात. डॉक्टर, बायोप्सीमुळे कर्करोग पसरतो, हा समज किती खरा आहे? तसेच आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल ऑन्कोप्लस मध्ये रुग्णांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? बायोप्सी म्हणजे नेमके काय? तर ट्यूमरमधून सॅम्पल घेऊन त्याला तपासणे. आता हे का गरजेचं असतं? तर कॅन्सरचा प्रकार ओळखण्यासाठी. सो प्रथम तर योग्य उपचारासाठी बायोप्सी अत्यावश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, आजवर जी काही ट्रीटमेंट एस्टॅब्लिश झाली आहे ती विदाउट बायोप्सी झालेली नाही. बायोप्सी ही अतिशय सेफ आहे आणि कॅन्सर ट्रीटमेंटचा एक अविभाज्य घटक आहे. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल पुणे इथे वी डोंट जस्ट हॅव स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी इन्क्लुडिंग रेडिएशन मशीन्स और सर्जिकल रोबोट्स, बट वी ऑल्सो हॅव ट्रेन डॉक्टर्स, ऑन्कोलॉजी स्टाफ अलॉंग विथ द कोर ऑन्को स्पेशालिटी. वी ऑल्सो हॅव ऑल अदर modalities which are necessary while treating cancer. कर्करोग म्हणजे आशा, विज्ञान आणि धैर्याची लढाई आहे. योग्य उपचार आणि आधाराने रुग्ण नक्की बरे होऊ शकतात. कर्करोगाची आज भीती नको, तर उशीर होण्याची भीती हवी आणि लवकर निदान हेच जीव वाचवू शकते. थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग मी. वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने ऑन्को प्लस आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल तर्फे जनहितार्थ प्रसारित.